एकदा काही बकऱ्या जंगलामध्ये चरायला गेल्या होत्या आणि जंगलामध्ये चरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बकऱ्या दिवसभर चरल्या आणि सायंकाळ झाली. त्यातली एक जी बकरी आहे ती एक बकरी त्या ग्रुपमधून त्यांच्या कळपामधून बाहेर निघाली आणि रस्ता चुकली. रस्ता चुकली आणि रस्ता चुकल्यानंतर काय झालं, ती हुडकायला लागली, त्याला तहान लागली, एका तलावाजवळ गेली, तलावातलं पाणी प्यायला लागली ती ती बकरी. तलावातलं पाणी पिताना अचानकपणे मग तिने पाहिलं की एक फार घाबरलेली होती ती, एक लांडगा तिकडे आलेला आहे आणि लांडगा तिला बघतोय. आता तो खाणारच आहे फाडून त्या बकरीला. इतक्यात बकरीने काय पाहिलं, एक पंजा पाहिला. पंजा, तो होता वाघाचा पंजा. पंजा म्हणजे माहितीये का, पायाचा ठसा. आणि मग तो पंजा पाहिला आणि पंजा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ती बकरी त्या पंजाजवळ आली आणि अशी पंजाला चिटकून बसली, हाताचा आडवा लावून. आणि तिकडून लांडगा आला आणि मग लांडगा म्हणला, लांडग्याने बघितलं की बकरी तर निवांत बसलेली आहे, थोडं सुद्धा तिच्या चेहऱ्यावर दुःख नाहीये, टेन्शन नाहीये. मग असं कसं काय आलं? लांडग्याला प्रश्न पडला. लांडग्याने बकरीला विचारलं, तुला भीती नाही का वाटली, मी आलोय तुला खायला? जनरली लांडगा आला की बकऱ्या पळायला लागतात, तू निवांत बसलेले पाय पसरून, काय करते तू इथं? तर बकरी म्हणाली, तू काय मला खाणार आहेस? तू काय मला खाणार आहेस? कारण तुला खाणाऱ्याचा पंजा इथं आहे म्हणले. हा जो पंजा आहे ना, वाघदादाचा आहे म्हणे, आणि वाघदादा माझा जिगरी मित्र आहे म्हणले, आणि त्याचा मी पंजा संरक्षण करते म्हणे त्या पायाच. तुला खरंच वाटलं बरोबर? लांडग्याने बघितलं की पंजा आहे तिथं वाघाचा. मग लांडगा माघारी गेला, म्हणलं आपण जर बकरीला काय केलं तर वाघ आपल्याला सोडणार. अनेक हिंस्र पशु पक्षी आले तिकडं बकरीला खाण्यासाठी. प्रत्येक वेळेला बकरीचं सेम उत्तर काय? सगळ्यांना वाटायचं बकरी घाबरत का नाहीये. ते म्हणायचे, मी का बरं घाबरू, माझा मित्र कोण आहे? वाघ आहे म्हणे, आणि त्याचं हे पाऊल आहे म्हणे, हा पंजा आहे, त्याचं मी रक्षण करते म्हणे, माझं प्रेम आहे त्याच्यावरती, आणि माझ्या वाघदादाचं माझ्यावर लय प्रेम आहे म्हणले. त्याची निशाणी मी माझ्या हृदयात धारण करत जपून ठेवलेली आहे, त्याचा पंजा. असं म्हणल्यानंतर सगळे कुणीच तिला खायना झालं त्या बकरीला. रात्र सरली, पहाट आली, आणि पहाटे पहाटे वाघाला भूक लागली होती. त्या जंगलाचा राजा वाघ आला आणि तो पाण्याकडे गेला. पाणी प्यायचं होतं त्याला आणि काहीतरी खायचं पण होतं. त्याने बघितलं एक सुंदर अशी कवळी कवळी बकरी बसलेली आहे नदीच्या काठी, आणि तो गेला, पाणी पिला, आणि त्याने बघितलं ती बकरी घाबरत नाही. ती बकरी घाबरत नाही आपल्याला. त्या वाघाला सुद्धा प्रश्न पडला. वाघाने विचारलं बकरीला, मी तुला खाणार आहे म्हटले, पण मला एका प्रश्नाचं उत्तर अगोदर दे म्हणे. सगळे मला घाबरून पळतात, तू का नाही पळाली? तू एवढी निश्चिंत कशी काय राहिली इकडं? तर बकरी म्हणले त्या वाघाला, तिला कधी वाघ बघितला नव्हता बकरीनं, कवळी बकरी होती छोटीशी. तर ती म्हणली, तुम्हाला माहिती आहे का म्हणे हे पाऊल कुणाचं आहे? वाघाचं आहे म्हणे, या जंगलाचा राजा वाघ आहे म्हणे, आणि तो माझा जिगरी फ्रेंड आहे म्हणे, माझा मित्र आहे म्हणे तो, आणि त्याच्या पावलाचं रक्षण मी करते म्हणे, त्याचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणे, आणि मला तुमची काय हिंमत आहे म्हणे हात लावायची. वाघ हसायला लागला. त्याला इतकं बरं वाटलं की या बकरीमध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे, आणि ह्या बकरीने काय केलंय, माझं चिन्ह, माझा पंजा पायाचा जपून ठेवलेला आहे आणि त्याचं रक्षण करते. या बकरीचं किती प्रेम आहे माझ्यावरती हे वाघाला जाणवलं, आणि वाघ म्हणला, अगं तू माझाच पंजा आहे म्हटला. असं म्हणल्यानंतर त्या वाघाने त्या बकरीला, रस्ता चुकली होती ना बिचारी, तर काय केलं, त्या बकरीला तिने पाठीवरती बसवलं. वाघाने पाठीवरती बसवलं, आणि जो रस्ता चुकला होता तिला जंगलातनं बाहेर काढलं आणि तिच्या गावामध्ये सोडून आला तो वाघ. काय कळालं तुम्हाला मंडळींनो या गोष्टीवरून? बघा, हे जे मनुष्य जीवन आहे ना, ते अनेक लोक आपल्याला खायला येतील, त्रास द्यायला येतील, भरपूर संकट आपल्या आयुष्यामध्ये येतील मंडळीनो, पण जर तुम्ही भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला तर कुणाची हिंमत आहे तुम्हाला हात लावायची? कुणाचीच हिंमत नाही, कोणीच तुम्हाला हात लावू शकणार नाही. म्हणून भगवंताच्या चरणाला घट्ट मिती देता आली मिठी सावकाश,
तुकाराम महाराज म्हणले. त्या पांडुरंगाच्या चरणाला असं घट्ट पकडा, कुठलंही दुःख आयुष्यामध्ये येणार नाही आणि कोणाची सुद्धा हिंमत नाही तुमच्या अंगाला हात लावायची. आणि शेवटी तोच पांडुरंग आपल्याला त्याच्या पाठीवर बसवून वैकुंठाला घेऊन जाणार आहे, आपल्या घरी माघारी घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेण्यासाठी मनुष्य जीवन आहे. पाय वर करून डोकं खाली करायसाठी, फासफूस करायसाठी नाहीये मनुष्य जीवन.